माणूस जर समाजाशी प्रामाणिक जर राहिला तर त्याचं नेमकं काय होऊ शकतं. आज आम्ही भराटवाडीमध्ये येतं. भराटवाडीतल्या समाजाच्या काही तरुणांनी नवीन ट्रक घेतल्या आणि त्या ट्रकवर पाटलांचे फोटो टाकलेले. नेमक्या या समाजातील तरुणांची काय भावना आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहे. या इकडे या समोर. काय नाव तुमचं? बप्पू भागवत भराटे. कधी घेतलेली गाडी? आत्ता आणल्यात काल बेळगावून आम्ही फक्त. बेळगाव. गाडी कुठं बांधल्या? बेळगावला. हो, कर्नाटक. पाटलांचे फोटो आणि जे असे तयार केलेले त्यामध्ये तुमचा उद्देश काय होता? समाजावर जे पाटील प्रेम करतात. आज जर पाहिलं तर मराठा समाजाचं दैवत झालेत पाटील. बरोबर. पाटील जी समाजासाठी आपण त्याच्यासाठी काय करू शकतो. बरोबर. ते अंत करण्यात आपली ते आपण गाडीवर टाकली त्यांची हवस. पाटलासाठी काही करू शकतो. बरोबर. त्यांच्यासोबतच पाटलांच्या फोटोसोबतच महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून जे नारायणगड ओळखलं जातं त्या नारायणगडाचं समोर फोटो घ्या त्यांचा. त्या नारायणगडांचं नाव या गाडीच्या पाठीमागे लिहून ज्यावेळेस ही गाडी पूर्ण भारतभर भ्रमण करेल त्यावेळेस नारायणगडाचं नाव पूर्ण देशात जाणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? आता म्हणजे हे नाव टाकण्याच्या पाठीमागचं काय उद्देश होता? जे पाटलांनी समजा आपल्याला रस्ता दाखवला तोच पाटलांनी सभा घेतली नारायणगडावर. आता म्हणजे कसं सगळं गड देवस्थान सगळ्याला सारखेच, पण पाटलाची सभा तिथे झाली. आम्हाला तिथून पुढे नारायणगड जास्त ओळखीचा वाटू लागला, आपलासा वाटला, म्हणून मग नारायणगड. म्हणजे पाटील जे शब्द टाकेन तेच आपल्यासाठी पाटलाचा शब्द आणि रामाचा बाण अंतिम. पाटलांनी एक हाक देवा मी दिलेली सुद्धा येणार. बरोबर. तुम्ही आता मुंबईला गेले होते? कुठलीच पाटलाची सभा, घोंगडी बैठक, मोठ्याल्या 2 सभा, इतिहासात नोंद जे सभा आहे आमची तुम्हाला रील दाखवू शकतो तिथल्या. नाही बरोबर आहे ना. तुमचं काय नाव? किसन भराटे. तुमची पण एक गाडी आहे? हो, माझी एक गाडी. 3 गाड्या सोबतच घेतल्या? हो, दादा भराटे, बापू भराटे आणि किसन भराटे. तर या अगोदर तुम्ही काय करत होता? या आधी पण आपली एक गाडी, तेच गाडी व्यवसायच. सोबतच गाड्या, सारखीच बांधणी. हो, आणि सारखेच फोटो. काय भावना सांगतात? काय नाही, आपलं पाटलाविषयी प्रेम होतं मनात त्यामुळे टाकलं गाडीवर. बरोबर. म्हणजे तुम्ही चालक मालक स्वतः येतं? हो, गाडी तुम्हीच चालवणार? हो, चालवणार मीच. तुम्ही बोलणार? मला काय बोलायचं? हो. भैया तुम्ही कोण? क्लीनर? नाही, ड्रायव्हर? मालक माझे. यातल्या कोणत्या गाडीचे आहेत? मधलीच गाडीचे आहेत. तुम्ही काय सांगाल? काय नाही, 6 कोटी मराठ्यांचं दैवत आहे पाटील. त्याच्यासाठी आपण एवढं करू शकत नाहीत का? त्यांनी आपल्यासाठी फार म्हणजे जीवाचा त्याग केलं, परिवार सोडला, समजा सोडला. आपण तेवढं करू शकत नाही का त्यांच्या घरी? त्याच्यामुळे थोडंसं योगदान म्हणून एवढं सहकार्य. बरोबर. तर मग ज्यावेळेस समजा पूर्ण भारतभर तुम्ही गाडी फिरवता, नॅशनल ट्रान्सपोर्ट आहे का महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट? नाही, ऑल इंडिया. पुढे पण त्यालाच नॅशनल ट्रान्सपोर्ट. ज्यावेळेस पूर्ण भारतभर तुम्ही अशी गाडी चालवणार त्यावेळेस तुमच्या मनामध्ये किंवा पाठीमागून बघणाऱ्याच्या भावना? आता आम्ही कालच बेळगाववरून निघलो तर आम्हाला इतक्या जणांनी हटकिलं किंवा इतकं कर्नाटकमध्ये सुद्धा पाटलाचं एवढं फॅन आम्हालाच म्हणजे अंत करून भरून आलो एकदमच. एवढं आपण म्हणजे पाटलांनी कदाचित किंमत वसूल झाली. आमचं बस हे झालं बस. काय म्हणले? गाडीची किंमत वसूल झाली बेळगाव पासून इथपर्यंत. नुसता पाटलांचा फोटो टाकला. किती लोकांनी विचारलं, लोकांनी नाश्ता जेवण बसवाले, कारवाले उभा करून फोटो काढले. एवढी पाटलांची क्रेज आहे? हो, भरपूर. कर्नाटक मध्ये आम्हाला गाडी उभा करून माहिती जेवण करायचा. त्या बॉडी बिल्डरचे 4 फोन आलेत ते फोटोसाठी. ते क्लिअर फोटो टाका आम्हाला. आता नेमकी आता समजा हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात जाईल. कुठे नेमकी बॉडी बांधली? बेळगाव. त्याचा पत्ता सांगता येईल? आणि कलर कुठे केली? काय एकाच जागेवर त्याच्यामध्ये बेळगाव म्हणून गाव आहे, तर सिद्धराय सावकर म्हणून तिथे गाडी बांधली. गोपाल बॉडी बिल्डर, पण त्यांना सिद्धराय सावकार नावाने फेमस आहे. आणि ते पण पाटलाचे फॅन आहेत. बेळगावला सभा झाली त्यावेळेस सिद्धराय सावकार होती तिथं. त्यांचा मोबाईल नंबर सांगता येईल? हो, सांगू शकतो. सांगा.
ते पण लय मोठे फॅन आहे पाटलांचे. हो हो त्यांनी लय मदत केली आम्हाला शोधायला, त्याला रेडियम वगैरे हे ते. म्हणजे चांगले माणसं आहेत ते. पाटील ब्रँड म्हणलं 94 48 63 47 54 मोबाईल नंबर आहे सिद्धराज सावकारांचा. नंबर नोट डाऊन करायचा आहे. ज्यांना कोणाला गाडी आपली बांधायची त्यांनी बेळगावमध्ये सिद्धराज सावकार, गाव कोणतं म्हणलं? सिद्धराज सावकार, बेळगाव. प्रॉपर बेळगाव. हो प्रॉपर बेळगाव. समर्थनगर. हे पहा, अत्यंत सुबक प्रमाणे आपण पाहू शकतो. गाडीचा कलरही एकदम व्यवस्थित आणि सुबक वाटतोय. तिन्ही गाड्याचं एकदम छापील प्रिंट सारखंच कलरिंग केलेली आहे. तर आपली मुलाखत चालू असतानाच काही बांधव इथून रस्त्याने जात असताना गाडी नुसती पाहण्यासाठी आलेले. तर त्यांच्याशी आपण 1-2 मिनिट बोलू. सर, कुठून आले तुम्ही? आम्ही हडसरून आलोय, फुरसुंगी. हडपसर फुरसुंगी. मला वाटतं तुम्ही आता पुढे गेले होते ना, परत वळून आले. का म्हणजे नेमकं काय असं वाटलं तुम्हाला? आम्हाला आंबी बनवायचा पाटलांचा, त्याच्यामुळे आम्ही आपलं गाडी पाहण्यासाठी आलो. खास फक्त गाडी पाहण्यासाठी ते गाडीवरचं गाडी नाव पाटलांचा पाहिलं. फोटो. कसं म्हणजे आपण मराठाच आहे त्याच्यामुळं हां. त्याच्यामुळं आज पहिल्यांदाच पाहिलं की एवढं गाडी हे केलं. हे तुमच्या सोबतच सगळ्या सोबत. काय सांगू, काय वाटलं तुम्हाला? असा विषय असतो माहिती आहे का, मराठी उद्योजक म्हणजे मराठा समाज जो आहे प्रत्येक समाजात पुढे आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पण पुढे बरोबर. व्यवसायात. बरोबर. फक्त विषय काय आहे, तो जाहिरातबाजी करत नाही. बरोबर. आला विषय. आज माणूस आपला कुठेतरी आपल्यासाठी पार मुंबईपर्यंत जातोय, लढतोय. तो आपल्या लेकरा बाळांसाठीच लढतोय. आज गाडीचे बी मालक पकडले, त्यांना बी पोरं बाळा असणार. यांनी गाडीवरती 4-4 पोरांचे 5-5 पोरांचे नावं टाकलेले. हे बी पोरं पुढे शिकणार आहे, यांना बी नोकऱ्या लागणार आहे, यांचा काहीतरी उद्देश असणार आहे. मालकाने जवळजवळ बघितलं मी तो 10-15 म्हणजे त्यांचं मोठं हे असणार आहे, कुटुंब असणार आहे. यांच्या घरात एवढे पोरं आहेत, हे पोरं शिकवायचे, यांना नोकरी लागायचे केव्हा लागायचे. तर पहिल्यासारखं आरक्षणाच्या बाबतीत जर अशी झगडा असेल तर नाही लागत ना. आत्ताचे मग पाटलांनी काहीतरी केलंय म्हणून त्यांनी काहीतरी उपकार असन त्या हिशोबाने टाकले. आम्हाला पण अभिमान आहे की आम्ही बी मराठा आहे. की पुढे जाऊन 1 किलोमीटर माग आलं. माझं लक्ष मोबाईलमध्ये होतं. त्यांनी म्हटलं असं लिहिलं. मला वाटलं काय वेगळं केलं. मला वाटतं 3 गाड्या लिहिल्या म्हणलं रोडनी गाड्या चालल्या असेल, लागल्या असेल काही. एक टाकतात खाली लिहून थोडंसं. पण हे बघून जरा व्यवस्थित वाटलं आणि अभिमान वाटलं त्यावेळेस. तर यांच्या ज्या गाड्या आहेत इथं जवळ वस्ती आहे. अच्छा. 100% गावकुणबी झालेले. अरे बाप. पाटलामुळं. नाही मग बरोबर आहे. मग कुठंतरी ते अभिमानास्पद आहे. तुम्ही ज्यांच्यासोबत एवढं काय करत नाही ना? काय अभिमानच आहे. अभिमानच म्हणजे त्या मानाने चांगलेच भोसले एकदमच. भोसले तुम्ही? बसले हां. हे जिजुरीचे बसले. त्यामुळे काय हेच नाही. तुमचं काय नाव म्हणलं? मनोज भागवत भराटे. आमची गाडी आहे ती पलीकडची गाडी. तुम्ही काय करता? गाड्या होत्या आमच्याकडे पहिले 2 आयशर, त्याच्या आधी 1 ट्रक होता. तुम्ही या व्यवसायामध्ये कधीपासून येता? मी 2004 पासून. 4 पासून. हां. आता या गाड्या कुठं चालणार? गाड्या ऑलराऊंड चालतात. कधी कन्याकुमारी साईडला जातो, चेन्नई, कलकत्ता, आता समजा गुजरातमध्ये कुठं पण. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं येते की वाहन धंदा परवडत नाही. परवडतो ना. आता आम्ही स्वतः करतो. आमच्या गावात जवळजवळ 70-80 गाड्या आहेत. 70-80 गाड्या? हा. किती लोकसंख्येची? 25-30 घराची वस्ती आहे. फक्त? 100-125 लोक वस्ती आहे आमची. हां. पण एका 10-12 सहज म्हणलं तर 1-2 गाड्या आहेतच. आणि आमचा मुख्य व्यवसायच हे झाला आहे. शेतीमध्ये काय आता पाणी आहे सगळं सध्या. ते तर बरोबर. काहीच नाही. दसरा दिवाळीला गर्दी होती फक्त लोकांची. हे अजून रस्ता नाही आमच्या वाडीला नीट जायला, म्हणून ते उभा केल्यात रोडवर. 100-125 लोकांची वस्ती, जास्त नाही. त्यामध्ये 70 गाड्या? 70-80 गाडी. भरपूर. मोठाले टेलर आहेत सगळे. आणि ते कुठं चालू येतात? सगळीकडं ऑल चालतात कुठं पण. मग लोक म्हणतात जे परवडत नाही ते खोटं आहे? परवडतं ना. धंदा कुठलाच परवडत नाही. असं फक्त चिकाटीने करणं महत्वाचं आहे. आमच्या मेहनती पोरं आहेत, वेस्ट नाही जास्त. आता हे नवीन पोरं तुम्हाला तंबाखू खाणार तुम्ही तर मला किन्नर झाला आधी म्हणजे ते वय नाही तर- किन्नर साठी म्हणलो. आता तो दिसायला लहान दिसला. नाही, नाही, आता माझे 2 गाड्या आहेत. माझ्या वैयक्तिक 2 गाड्या आहेत. म्हणजे तसलं- अभिनंदन. तसलं व्यसन वगैरे अजून सुपारीचं व्यसन नाही अजून, तसलं काहीच नाही अजून. आम्ही तरी आता ते नाही म्हणून ते दिसतंय ना. आम्ही जुने जणत ना, आम्ही तरी तंबाखू वगैरे खातोय. आता हे दिसतं एवढं, आपण याच्या पण 2 गाड्या, एक टेम्पो, एक ट्रक, माझी दारूचा तर काही विशेष नाही आमच्याकडे. स्वतः वस्तू होते. याचे वडील आहेत. आता जे बोलला ना, याचे वडील आहेत ते.
पण चालूच आहे त्यांचं ऊसतोडी पण चालूच आहे. पोरं करते तिकडे 2 पोरं आहेत त्यांना आता पहिल्या गाडीवर एक थांबत हवस आहे जायची. एक नवीन शाळा गाडी. शिकवलं काय नोकऱ्या लागत नाही तर त्याच्यामुळे आपलं हेच व्यवसाय म्हणजे. नोकऱ्या काय लागत नोकऱ्या काय लागत नाही. पाटील आशेचं आता किरण आहेत निघले ना. ना, हा आम्ही हा आशिष पाटील आशेचं किरण आहे ना. आता आहे तर इथून मत आता हा इथून पुढच्यासाठी आपण हे करू शकतो ना. प्रमाणपत्र निघले इथून मोर्चासाठी आहेत ना आशेचे किरण. आता आमचं ग्रामपंचायत मध्ये 100% कुणबी प्रमाणपत्र निघले. सगळ्यांना कुटुंब आमचे म्हणजे मराठा कंपनी असं एकही वंचित नाही. कंपनी गायकवाड शिंदे जाधव इकडं ह्या वाडीत सातपुते असे 4 वाड्या आहेत आमच्या. आम्हाला नाही फायदा झाला, पण आमच्या भावांना वगैरे फायदा होणारच ना त्याच्यापासून. बरोबर आमचं हे झालं त्यामुळे समजा. पाटलासाठी आपण काय करतो फक्त फोटो टाकणं म्हणजे काय एवढा विषय नाही. दुसरं पाटला काय? नाही तर समाज तर त्याग सभा केले असेल बा तिकडे स्वतःचे. जातो आम्ही. जिथं कुठं बी सभा असतो मुंबईला असतो आता दिल्लीला म्हणले एखादी गाडी तरी आम्ही गाडी घेऊन जाऊ शकतो तिकडे. ती पाटलावरचं प्रेम थोडं लवकर आले तर आम्ही मुंबईलाच गाडी घेऊन जाणार होतो. दुसरं काय एवढं गाडी काय लवकर करणार भेटली नाही आम्हाला, तर मुंबईला घेऊन जाणार होतो गाडी आम्ही. तिन्ही गाड्या मुंबईला घेऊन जाणार होतो आम्ही सरळ. पण लवकर गाड्या भेटल्या नाहीत आम्हाला, त्याच्यामुळे नाही तर मग आम्ही मुंबईला घेऊन जाणार होतो गाड्या. हो पाटलाचा शब्द म्हणजे अंतिमच आहे आमच्या सगळ्यांसाठी. तुमच्यासाठीच नसते सगळ्यासाठी. म्हणजे दैवतच झाले पाटील. शिवाजी महाराजांच्या नंतर पाटीलच. त्याच्यानंतर पाटीलच आता. फक्त इमानदारीमुळे. इमानदारी बस. बिगर पैशाचा करोडपती माणूस. सगळे येतात किती बी फुटत हे होतं. कुणाला आमदारकी मिळाली, कुणाला काय न मिळालं की फुटले, कुणाला कोट दिले 50 लाख दिले फुटत येत. तसं पाटलाचा विषयच नाही ना, जे आहे ते रोखठोक. विना पैशाचा जगातील श्रीमंत माणूस म्हणजे पाटील. ब्रँड इज बाकी ब्रँड. काहीच नाही, विषयच नाही. हा ब्रँड इज ब्रँड. गावगाड्यातील लोकांच्या भावना, पाटलाविषयी असलेलं प्रेम. थांबूया इथं. ईश्वर सप्रे, कॅमेरामॅन सोमनाथ पुरीसोबत, भराटवाडी.